नमस्कार मित्रांनो, चला तर मग आज आलेलो आहोत आपण कॉलवरती. आज या कॉलवरती तुम्हाला साप नव्हे तर दुसरं काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे. घोरपड हा प्राणी काही कोणासाठी नवीन नाहीये, परंतु ह्या कॉलवरती तुम्हाला एक घोरपडीचं छोटंसं पिल्लू बघायला भेटणार आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, घोरपड हा दक्षिण आशिया आढळणारा मॉनिटर सरड्याचा एक विशाल प्रकार आहे. पाल, सरडा, घोयरा यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांशी घोरपडीचे नाते जवळचे आहे. घोरपडीला इंग्रजीमध्ये मॉनिटर रिझल्ट असे म्हणतात. मित्रांनो, ही घोरपड जात भारतात जवळपास सर्वत्र आढळते. भारतापेक्षा दक्षिण अमेरिका किंवा वेस्ट इंडिज या ठिकाणी हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ह्या छोट्याशा घोरपडीचं पिल्लू आपण या ठिकाणी पकडलेलं आहे. अनेक लोक बोलतात की घोरपड हा विषारी आहे का. मित्रांनो, घोरपड हा विषारी नाही आहे, परंतु जर मोठी घोरपड असेल आणि त्यांनी चावल्यानंतर त्याचे दात हे चांगले मोठे असतात, त्याच्यामुळे ते तुम्हाला लागू शकतात, जखम होऊ शकते. त्याचप्रमाणे ती जेव्हा जास्त चिडलेली असते त्यावेळेस ती घोरपड आपले शेपूट मारण्याचा सुद्धा प्रयत्न करते. तर शेपूट मारल्यानंतर सुद्धा तुम्हाला जोराचा चांगला दणका फटका बसू शकतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण घोरपड जातीचं एक छोटंसं पिल्लू रेस्क्यू केलेलं आहे. घोरपडीला उष्ण व ओल्याव्याची हवा लागते, त्यामुळे हा प्राणी उष्णकटिबंधातील नदी नाल्यांच्या आसपास आढळतो. या प्राण्याची जास्तीत जास्त लांबी 5 फुटापर्यंत असते. तिचे वजन 100 किलोपर्यंत असते. घोरपडीचे डोके धडाला एक मणक्याने जोडलेले असते. तिच्या शरीरावर जी चमडी असते ती जास्तीत जास्त जाड प्रमाणात असते. तर मित्रांनो, पाहू शकता खूप अशा छानशा पद्धतीने आपण जास्त काही रिस्क न घेता, जास्त त्या घोरपडीच्या पिल्लाला त्रास न देता एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण तो रेस्क्यू केला आहे. आणि आपण आता याला लवकरच जवळपास जे छोटंसं जंगल असेल त्या जंगलामध्ये सोडून देऊ. तर पाहू शकता खूप असं छानसं घोरपडीचं पिल्लू आपण या ठिकाणी रेस्क्यू केलं आहे. नमस्कार मित्रांनो.